आज 3rd लेट झाला आहे ऑफिसला आणि आता बॉस असा आरडाओरडा करणार आहे, पण जाऊन देत. हे बॉस मंडळी अशी असतात तर कितीही कामं केली तरी त्या नेव्हर सॅटिस्फाईड. सो आता मी जाते, बघते. बोलवलं आहे बॉसला, मी सांगितलं म्हणजे आजचं लेट व्हायचं कारण. आरडाओरडा करत होता, पण मी असे एक हे केले ना, त्याला सांगितलं. म्हटलं हे बघ, सकाळी पोळीवाली बाई लेट आली, त्याच्यामुळे काम लेट झालं. मला माझ्या लेकीला शाळेत सोडायला लागलं, तिकडे जावं लागलं, त्याच्यामुळे त्याच्यानंतर माझी चप्पल तुटली, ते नाक्यावर जाऊन रिपेअर करून घेतली. त्याच्यानंतर पुढे गेले, ह्याला बसस्टॉपवर लाईन होती, तिकडे गेले. तिकडे रिक्षावाला स्टेशनला यायला तयार नाही. त्याला इतकं त्याला असं काही काही सांगितलं की शेवटी तो ना खरं कारण मला म्हणजे बोलायलाच विसरला. मॅडम जाऊन दे आता, ते सगळं सोडून द्या. क्लायंटचा 2दा फोन आलेला, जे आहे ते काम लवकर करून द्या. आले, पण हे सगळं खोटं होतं. त्याला फक्त सांगण्यासाठी मी हे केलेलं. खरं कारण माझं आज काय माहिती आहे ना, आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. सो मला ऑफिसला म्हणजे ऑफिसला जायचा कंटाळा आलेला. घरी जरा आरामात म्हटलं, नवरा कधी नाही तो रजा घ्यायला तयार झाला. म्हटलं चला आज मस्तपैकी शॉपिंग करूया, थोडंसं लंचला जाऊया. आणि पण नंतर लक्षात आलं, माय गॉड, क्लायंटचं लक्षात आलं, क्लायंटला रिपोर्ट्स द्यायचे आहे. तर मग सकाळपासून जे आरामात सगळं करत होते ते सगळं जरा घाईघाई झाली. ऑफिसला यायला लेट झाला. बॉसला जे सांगावं असं वाटलं, जे पटलं असेल नाही पटलं असेल माहीत नाही, मला सांगितलं आणि आले. सो आता लंच नाही, आता डिनरला जाईल.